आज तुम्ही पाहत असता नेत्यांची संपत्ती की तुम्ही असं काय करतात की तुमचं एवढं उत्पन्न वाढतंय, आपण तेच करू ना, हे इकडं वावरण फवारेन पेरण्यान हे करू करू कहुरक मारायचंय. शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारनं आता कर्जमाफीबद्दल 3 शासन निर्णय काढलेले. आता हे 3ही शासन निर्णय आपल्याला पाहायचे. पण काय आजकाल लोकांना सवय अशी लागली, पहा नुसतं हे आलं का ते आलं का हे भेटायला का इतकंच पाहायचं, नाही भेटायला का दिलं सोडून. पण ते का भेटत नाही, भेटलाच पाहिजे, कशामुळं भेटत आहे, त्याच्यासाठी काय करावं लागत आहे, हे आपला सांगण्याचा उद्देश असते. आपला उद्देश नुसता आहे इकून आलं तिकून आलं असं करा तसं करा, त्याला काही अर्थ नाही. ते कशामुळं भेटत नाही ते शेतकऱ्यांना मिळालंच पाहिजे, ते शेतकऱ्यांच्या हक्काचंच आहे. आणि ते का मिळत नाही आणि त्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात हे सांगण्याचा आपला उद्देश असतो. पण हे लई लोकायला पटत नाही, कारण लोकायला आयती सवय लागली. PM चे 2000, नमोचे 2000, लाडकीचे 1500, खाल्लं पिल्लं सकाळी हो पुन्हा रिकामी. अरे पण त्याच्याही पेक्षा आपल्याजवळ शिल्लक पैसे असावा असं का वाटत नाही शेतकऱ्यांना? जसं आज लोक बाकीचे चांगलं जीवन जगत आहेत तसं शेतकऱ्यांना जगू नाही का? शेतकऱ्याचा तो हक्क नाही का? या गोष्टी शेतकऱ्याच्या लक्षात येणं हा आपल्या मूळ चॅनलचा उद्देश आहे. त्यामुळे आपले व्हिडिओ पाहायचे ते शेवटपर्यंत, कारण शेवटी तुम्हाला काही ना काहीतरी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटत असतं. तसंच आता हे कर्जमाफीचे बदल 3 शासन निर्णय आपण बघणार आहोत आणि त्यानंतर तुम्हाला एक पुन्हा खास मंत्र देणार आहे. चला शासन निर्णय बघू. तर बघा मित्रांनो, हा आहे पहिला शासन निर्णय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेसाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याबाबत 17 जून 2026ला हा काढलेला आहे. नेमका शासन निर्णय थोडक्यात दाखवणार आहे मी वाचून, कारण लई वेळ घेणार नाही तुमचा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, कर्जमुक्ती आहे आता कोणाकोणाची होणार आहे हे लक्षात घ्या. 2026 या योजनेअंतर्गत कर्जमुक्ती तसेच प्रोत्साहनपर लाभ मिळण्यास पात्र असलेले शेतकरी सदर योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत. पहा किती सरकारला काळजी आहे. त्यांना देय असणारे लाभ विनाविलंब मिळावेत. वा वा वा. असंच पीक विम्याचं असतं तर योजनेची अंमलबजावणी पारदर्शकपणे व्हावी व योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना बँकांनी तात्काळ नव्याने पीक कर्ज पुरवठा करावा. वा वा, बरं झालं ते आलनिनो आला म्हणून पेरण्या तरी लांबल्यात, नाहीतर काय करायचं होतं शेतकऱ्यानं काय माहीत. हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. याकरिता सदर योजनेचा आढावा घेणे, योजनेच्या निकषात बदल करणे या उद्देशाने माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात येत आहे. आता याच्या अगोदरच्या शासन निर्णयात बी अशीच एक केली होती, आता ही दुसरी. चला ही आता दुसरा शासन निर्णय आपण पाहू. बघा, हा दुसरा शासन निर्णय च्या अनुषंगाने अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याबाबत हा सुद्धा 17 जून 2026चा. पहिली मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली आणि याचा वित्त सचिवाच्या. आता हे बघा, राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका व ग्रामीण बँकाकडील शेतकऱ्यांच्या पीक कर्ज पुनर्गठित अनुत्पादित कर्जाचा NPA अकाउंट कर्जमुक्ती एकवेळ समझोता योजना OTS लाभ देत असताना अनुत्पादित कर्जाच्या तारखेनुसार डेट ऑफ NPA खतावणी शिल्लक लेजर बॅलन्स निश्चित केलेल्या टक्केवारीप्रमाणे सूट देण्याच्या रकमेत बँकासोबत वाटाघाटी करून सूट द्यावयाच्या रकमेचे प्रमाण निश्चित करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखालील समिती गठीत करण्यात येत आहे. आता ही अशी समिती. आता त्याच्यानंतर बघू आपण तिसरा शासन निर्णय. तर हा बघा तिसरा शासन निर्णय. या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याबाबत. आता तुम्हीच मोजायच्या, आता लोक किती समित्या झाल्यात. ज्यावेळेस कर्जमाफीची घोषणा झाली विधान भवनामध्ये तेव्हापासून किती समित्या झाल्या तेवढ्या कमेंट करून सांगा. हा सुद्धा 17 जून 2026ला निर्गमित झालेला आहे. आता याच्यात बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची अंमलबजावणी करीत असताना ती पारदर्शकपणे व प्रभावीपणे होण्याच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यासाठी तसेच सर्व विभागांशी समन्वय साधण्यासाठी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली
खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे. बघा आता ही मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र म्हणजे जे प्रवीण परदेशी, मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मित्रचे जे आहेत ते सदस्य आहेत. बाबा पुन्हा एक अशी समिती. मग आता अशा समित्या आता लोक इतक्या झाल्यात, आता याच्या पुढं किती येतात ते आल्यावर आपण पाहू. मात्र तुम्ही बघितलं असं ना, आता लोक कशालाही कितीही कशा समित्या ह्या निर्माण होत असतात. आता मला सांगा, पंढरपूरला ते रोहित पवार आंदोलनाला बसले आणि आता सध्या बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकर यांचं आंदोलन सुरू आहे. त्याच्याबद्दल त्यांनी ज्या मागण्या केल्या त्याच्याबद्दल याच्यात काही आलंय का? मग आता पुढचं ऐका. ऐकले 3 शासन निर्णय. आत्तापर्यंत तुम्ही जर महाराष्ट्रात घडलेल्या घटना पाहिल्या असत्या, कुठं खून झाला, कुठं बलात्कार झाला, कुठं काही बी हो द्या, बस त्याच्यावर एक समिती, त्याची चौकशी, नाही तर त्याच्यावर SIT, आणि बस त्या SITचं काय होतंय आणि त्या चौकशीचं काय होतंय त्याचा पुन्हा मेळ लागत नाही. कारण एकदा कुठं रस्त्यावर भांडणं झाले आणि पांगवी झाली, तेव तिकडं आणि हेव इकडं, पुन्हा दोघांच्या मनात खुदखुद तशीच राहती, त्याची काय पुन्हा भेट होत नाही. तसा हा कार्यक्रम. त्याच्याचमुळं मी रेग्युलर व्हिडिओमध्ये सांगत असतो, शेतकऱ्यांनो जागृत व्हा. जसं बाकीचे लोक आज तुम्ही पाहत असताना नेत्यांची संपत्ती पहिल्या इलेक्शनला किती होती तर दुसऱ्या इलेक्शनला किती होती, कोणत्या कंपन्या आहेत यायच्या, मग यायला विचारायला काय घोरे आपल्याला की तुम्ही असं काय करतात की तुमचं एवढं उत्पन्न वाढतंय, आपण तेच करू ना, हे इकडं वावरण फवारेन पेरण्यान हे करू करू कहुरक मारायचंय. मग हेच आपला सांगायचा उद्देश असतो. त्यामुळे आपले व्हिडिओ रेग्युलर पाहायचे आणि आवडले ना तर सबस्क्राईब करायचं, शेअर करायचं आणि लाईक करायचं. धन्यवाद.